राम राम मंडळी. तर बघा आता लय दिवस झाला आपण कुठलं पार्टीचं नियोजन घेतलं नव्हतं, त्याच्यामुळे आज आपली सगळी कार्यकर्ती जमली होती. त्याच्यामुळे म्हणलं आज आपण पार्टीचं नियोजन घेऊया. मग ही बघा आपली सगळी कार्यकर्ती कशी जोमात येते एकदम. मग आज आता आम्ही चिकन तंदुरी करणार आहे बघा. आणि सगळी आपली पहिलवानं जायची ना, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी 4 बघा कोंबड्या आणल्या त्या. मग चला आता आपली चिकन तंदुरीची रेसिपी जाणून घेऊया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, चिकन एकदम ओके मध्ये स्वच्छ मध्ये धुवून घ्यायचं. आणि स्वच्छ धुवून झालं की त्याच्यानंतर मग असं सुरीनं कट पाडून घ्यायचं, जेणेकरून आहे ना आपला मसाला आहे ना तो कोंबडीच्या आत मांसापर्यंत जातो चांगला बघा. आणि तंदुरी आणखीन चविष्ट लागते. आणि मग कट मारून झालं की त्याच्यानंतर मग वेळ येते मसाला लावायची. तर मसाला बघा एकदम नीट बघून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा बघा दही टाकून घ्यायचं. दही घरचं असलं तरी चालतंय, पण इकडचं टाकलं की जरा चव चांगली लागते बघा. दही टाकून झालं की त्याच्यानंतर मग येतो आपला आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्टच्या बघा आम्ही आता 4 पुड्या टाकल्या त्या, कारण की आमच्यात 4 कोंबड्या येत्या. तसं तुमच्या कशा असतील त्याच्यावर टाकून घ्या तुम्ही. मग आलं लसूण पेस्ट नंतर हळद आणि मीठ टाकून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर लाल तिखट आणि गरम मसाला टाकून घ्यायचा. आणि मग त्याच्यावरनं लिंबू पिळून घ्यायची. लिंबू बघा 1-2-4, आता आमचं चिकन जास्त आहे त्यामुळे पिळतोय. तुम्ही बघा एखादं लिंबू पिळलं तरी चालेल. आपल्याला डायलॉग टाकायचा होता त्याच्यामुळे चटणी शेवटी टाकली. चटना टाकिंग इन द चिकन. रिपीट भाऊ सर झालं का? मला डायलॉग बोलायचा आहे. अरे बस की नाही आता जीव काढतोस का? अरे थांब डायलॉग टाकू दे मला आता. का चटना टाकिंग इन द चिकना आणि हलविंग विथ न हातनं. डायलॉग कसा वाटला ती कमेंट करून नक्की सांगा बघा. आणि मग सगळा मसाला टाकून घेतला का नाही की एकदम ओके मध्ये मिक्स करून घ्यायचा बघा सगळा. त्याच्यात जरा खाण्याचा कलर टाकला ना की बघा असं एकदम ओके मध्ये दिसतं चांगलं. त्यामुळे तो पण तुम्ही टाकू शकता. आता हे मिक्स झालं का नाही की त्याला थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवायचं. मॅरिनेट होतोपर्यंत आहे ना इकडं आपण बाजूला आता आपला तंदुरीचा सेटअप लावून घेऊया. सेटअप काय जास्त अवघड नाही. काट्या रावायच्या तेवढ्या जमत नव्हत्या बघा, कारण की खड्डे खांदायला काय आणलंच नव्हतं. मग त्याच काट्याने खड्डे खांदलं आणि मग त्याच्यात काट्या रावल्या. इकडं आमचं सगळं तंदुरीचं बघा तयारी झाली होती. आणि इकडं आपला तेजस कदम बघा आपल्यासाठी आहे ना रश्श्याचं सगळं बघत होता, कारण की रश्श्याचं बघा आपल्याला काय जमत नाही. त्याच्यामुळे तेजसला म्हणलो बाबा तुझं रश्श्याचं बघ, तू बाबा एक्सपर्ट आहे त्याच्यात. मग आता इकडं बघा आपलं चिकन 1 नंबरमध्ये मॅरिनेट झालंय. आणि आता मग मॅरिनेट झालेलं चिकन आहे ना आपण रवलेल्या काट्यांमध्ये ठेवून घ्यायचं. ही असं एकदम ओके मध्ये. आणि मग ठेवून घेतलं की त्यावर मग तेलाचं डबं ठेवायचं आणि त्याच्यावरनं दगड ठेवायचं, नाहीतर जायला उडून. आणि डब्याच्या बाजूनं जाळ लावायला काय भेटेल ते उचलायचं आणि आणून त्या डब्याच्या बाजूनं टाकायचं. आता बघा आपल्याला पाचड भेटली. आता मग आपलं ओके मध्ये बघा पेटणारी. मग अशी पाचड एकदम त्याच्या बाजूने ओके मध्ये रचून घ्यायची. आणि जराशी लाकडं पण टाकायची म्हणजे त्याचा इस्तू होईल चांगला, म्हणजे उशीरपर्यंत पेटत राहील ती. आणि मग काय पिटवून टाकायचं. कसं हे असं.
तंदुरी होस तोपर्यंत इकडे बघा आपले तेजस नाही ना कालवणाचं एकदम ओके मध्ये तयार करून ठेवली होती. आणि मग आता अर्धा तास झालाय. अर्ध्या तासानंतर बघा आता आम्ही डबी खुलून बघणार आहे. आता बघा तुम्ही शिजलंय का नाही. ही बघा एकदम ओके मध्ये शिजलंय. वापस निघायला लागलाय ते त्यातनं चांगल्या. आता कधी एकदा खातोय असं झालं या. मग कुठलाच टाइम नाही घालवायचा आणि पटाकेसाने ती लाकडावरनं काढायचं आणि आपल्या ताटात घ्यायचं. या कार्ट्याने बघा सगळ्यात पहिल्यांदाच खायला सुरुवात केली. आज थांबायचं तरी आमच्यासाठी. एक पीस खायला दे म्हणलं तर बघा लगेच माघारी ओढून घेतोय बघा ताट. असू द्या आता एवढं सगळं ऐकूनाला सरणार आहे बघा. इकडं बघा कसा लेग पीस वाढायचा चालला या. वड का ना सुट्टी देऊ नकोस. तंदुरीवर रस्सा असल्यामुळे बघा एकदम ओके मध्ये नियोजन झालं बघा आमचं. आता बघा फायनली मी पण आता तंदुरीचा लेग पीस काढतो आणि खायला घेतो बघा. तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर असलं एखादं नियोजन घेऊनच टाका. 4 कोंबड्या खाल्ल्यानंतर बघा कसली आता सगळी सुस्तावली त्या निवांत मध्ये पडून राहिली ते सगळी. आता सुस्तावल्यानंतर आता ती बघुलं कोण घासणार म्हणून आपला तेजसला म्हणलो तूच घास बाबा आता ती बघुलं रश्याचं तूच केलतं. आता सगळं नियोजन बघा एकदम सुरळीत पार पडले. तर मग आता आम्ही जातो घरी. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि आपल्या चॅनलवर न वाचाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विसरू नका.